तर नमस्कार मित्रांनो, हे बघा 15 ऑगस्टचं मी चाललो आहे आता कॉलेजवर. आणि हे बघा सकाळी किती मस्त वातावरण दिसतंय. तर बघा गाडी आणली मी आणि मला लवकर जाऊन कार्यक्रम करून वापस घरी यावं लागेल, कारण की पप्पाला थोडं जायचं आहे बाहेर. त्यांना 9 वाजताच जायचं आहे. आणि मित्रांनो, मी व्हिडिओ कार्यक्रमात जर मला घेता आला तर मी नक्की दाखवेन तुम्हाला कॉलेजमधला कसं आहे भाषण ते सगळं कार्यक्रम. पण व्हिडिओ जर मला घेता नाही आलं तर ते दर्शिक गोळ होईल. तर बघा सकाळी सकाळी काही एवढी गर्दी नसते रोडवर. तर हे बघा मित्रांनो, आमच्या कॉलेजचा निसर्ग कसा वाटतोय नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि कॉलेजमध्ये आल्यावर मी आणि माझे मित्र आलो आम्ही ग्राउंडवर. आणि ग्राउंडवर बघा पूर्ण मोकळं कोणीच नव्हतं, कारण की सगळे पुढं होते. ते तयारी चालू होती म्हणून आम्ही इकडं मागं येऊन बसलो होतो. तर बघा आकाश कसं मस्त दिसतंय. तर आम्ही मागं येऊन बसलो होतो, कारण की आमचा एक फायटर येणार होता म्हणून आम्ही त्याची वाट पाहत होतो. तर हे बघा आत्ता चालू आहे मी वस्तीवर. कार्यक्रम आणि ते संपला. आणि जास्त मी काही व्हिडिओ घेऊ नाही शकलो, कारण की राष्ट्रगीत आणि ते राज्यगीत राष्ट्रगीत ते सगळं चालू राहतं. व्हिडिओ घेता येत नाही. आणि हे बघा मम्मी पण आली. आणि इथं बनी ही गाई. तर आत्ता चारा बिरा संपून टाकलाय तिने सगळा. बघा नंदी आता सीझन बंद आहे, म्हणजे सीझन मस्त चालू राहतोय थंडीचा. मस्त ऊस पितात लोक. पण ऊस संपलाय तर काय आता नदी आलाय आरामात. नाही तर त्याला सुट्टी भेटत नाही लवकर. तर आता तो ऊस मोठा होईल. अजून लिंबुण्या लावल्यात इकडून तिकडून सगळ्या दादांनी. आणि काल कनेक्शन घेतलं होतं आम्ही, त्याचा व्हिडिओ मी काही कालच्या ब्लॉगमध्ये एवढा जादा काही घेतला नाही. मला दाखवतं कुठून कुठं इथे. तर हे बघा ह्या पोलमधून कनेक्शन घेतलं आहे. हे बघा हे 2 नवीन वायर आणली त्याच्यासाठी, पुरली नाही म्हणून अजून एक तुकडा लावा लागला. तर इथून कनेक्शन घेऊन ही वायर इथून सरळ जाती तिकडं घराकडं. मोटर चालू होती त्याने. मोटरीचं काय कनेक्शन झालं तर कारण जादा नाही, ते लाईटच अचानक त्यांच्या घरातली बंद झाली. ती वायर वेयर काही जळाली नव्हती, पण घरातल्या मीटरचे लाईट दाखवत होते. पण घरातले जे लाईट फॅन ते बल्ब ते चालू होत नव्हतं. तर बघा तिथून वायर घेतली ती आणि मोटरीला कनेक्शन जोडलं आहे. तर रात्री वायरमॅन आणि ते आले त्याच्यासाठी, म्हणून ते काही व्हिडिओ मी जादा घेतला नाही. आणि हे बघा मित्रांनो, इथं पावसाचं एक थेंब नाही. एकदम वातावरण क्लिअर आहे. तिकडं खाल्लाकडं किती का पाऊस. आम्ही थांबलो होतो इथं दर्शिक हॉटेलवर, पाऊस चालू होता.
म्हणजे मी कार्यक्रम संपल्यावर आधी घरी गेलतो, कारण की घरच्यांना गाडी लागत होती. जे काम होतं काहीतरी वाटतं त्यांचं, तर गाडी लागत होती. मग ती गाडी सरळ 1-2 तासाने आली, तर मग आम्ही सगळे इकडं आलो वस्तीवर. तर हे बघा, बनी किती निवांत बसला आहे आणि याला काळा टिळा लावला आहे कोणतरी. ही अक्कन ते फोड राहिलेत शेंगा. आणि आता काय पाऊस होतो काय नाही, कारण की लय गार हवा सुट राहिली. तर मित्रांनो, हे बघा गावाकडचा निसर्ग कसा वाटतोय नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.